नमस्कार. मी कवयित्री आणि लेखिका अर्चना सुतार पाचवड. मित्रहो, सर्वप्रथम गप्पा जगाच्या आणि कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयांवरील नवनवीन व्हिडिओज, कविता आपणास पाहावयास आणि ऐकावयास मिळतील. आवडलेस लाईक, कमेंट आणि शेअरही करा. मित्रहो, आज आपण पितृपक्ष, पितृपंधरवडा, एकंदर हिंदू धर्मातील संस्कृतीतील म्हाळाचा पंधरवडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पितृपंधरवड्याची सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे ऐकणार आहोत. आपण ही माहिती शेवटपर्यंत पाहावी, ऐकावी अशी माझी इच्छा आहे. कारण यावर मी सखोल अभ्यास करून आजवर आपण हे सण उत्सव का साजरे करतो, त्याच्या पाठीमागं काय कारणं आहेत याचा मी अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यातून आढळलेली माहिती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे नक्कीच सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा आणि पाहावा. पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेपासून दरवर्षी सुरू होतो आणि भाद्रपद अमावस्येला संपतो. याला श्राद्ध असेही म्हणतात. श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द तयार झालेला आहे. श्राद्ध प्रथा फार प्राचीन काळापासून सुरू झालेली आहे. पितृपक्ष हा एक पंधरवडा आहे की जो 15 दिवसांचा असतो. आता जग हे सुशिक्षित, सुधारलेले, विज्ञानमय आहे. धकाधकीच्या रोजच्या जीवनामध्ये असे धार्मिक विधी करणे सर्वांना शक्य होत नाही. अंधश्रद्धा वाटूनही बऱ्याच जणांचे याकडे दुर्लक्ष झालेले आपणास पाहावयास मिळते. कारण सुधारलेल्या पिढीमध्ये मृत्यूच्या पश्चामध्ये असलेल्या अस्तित्वावर कोणाचाच विश्वास नाही आणि नसतो. अगदी बरोबर आहे. कारण आजवर आपण पाहिले आहे की मृत झालेली कोणतीच व्यक्ती आपल्याला पुन्हा पाहायची इच्छा झाली तरी आपण कधीच ती पाहू शकत नाही किंवा ती आपल्याला दिसतही नाही. हे नैसर्गिकरित्या आपल्याला नाकारता येत नाही आणि ते खरंही आहे. परंतु निदान ज्यांच्या घरात आपण जन्म घेतला, लहानाचे मोठे झालो, ज्यांच्या सहवासात राहिलो, ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, आपल्यावर चांगले संस्कार केले, शिक्षण दिले, धनसंपत्ता दिली, पूर्वजांमुळेच आपण या जगात आहोत. आपले जीवन घडवण्यात, सुंदर आकार देण्यात त्यांचा कितीतरी हातभार आहे. त्यांचे आपल्या जीवनामध्ये अनंत उपकार आहेत. परंतु काळानुरूप ते आपल्याला आज सोडून गेले. आपणही एक दिवस असेच शेवटच्या मृत्यू या प्रवासाला जाणार आहोत, हे कोणीच विसरू नये. ते येणार नाहीत, सर्वांनाच माहीत आहे. परंतु त्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव, आठवण, स्मरण, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, जेणेकरून भावी पिढीला आपल्याला एकमेकांच्या कर्तव्याची जाणीव, उपकाराची जाणीव होऊन संस्कारक्षम पिढी घडेल, यासाठीच आपल्या हिंदू धर्मात अशा प्रकारच्या धार्मिक विधींची पूर्वापार चालत आलेली जडणघडण आहे असे म्हणले तर वावगे होणार नाही. याबद्दल अभ्यास केला असता ग्रंथ, पुराण, गरुड पुराण म्हणजेच धार्मिक ग्रंथात, पौराणिक धार्मिक कथांत, ग्रंथ, पुराणात धार्मिक सण उत्सव साजरे करण्यामागचा इतिहास आढळतो. माणूस जिवंत असतानाच नव्हे तर मृत्यूनंतरही त्याच्याशी माणसासारखे वागावे, अशी सनातन वैदिक धर्माची ही शिकवण आहे. निसर्गाचे, माणसाचे ऋण माणसाच्या आयुष्याशी पूर्णपणे जोडलेले आहे. पित्र म्हणजे आई वडील. पुत्र या शब्दाचा अर्थ पू नावाच्या नरकापासून जो तारतो तो पुत्र
देह सोडल्यापासूनचा जीवाचा प्रवास हा सुखकर व्हावा, त्याला नरकात जाऊ लागू नये, मेले तरी पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळावी असे आपल्याला मनोमन वाटते. म्हणूनच सर्व पितरी अमावस्येला पराण्यकाळी म्हणजे दुपारी 12 वाजता तर ब्राह्मण म्हणजे जे श्राद्धविधी करतात त्यांच्याकडून हा विधी केला जातो. पृथ्वीच्या दक्षिणेला पितृलोक असतात व उत्तर गोलार्ध हा देवांचा असतो. त्यांची देवता आर्यमा असते असे मानले जाते. आपल्या पितरांना चांगली गती मिळावी, त्यांच्या उपकाराची जाणीव राहावी, त्यांचे नेहमी स्मरण असावे म्हणून पुत्रांनी श्राद्ध कर्म करावयाचे असते, त्याकडे दुर्लक्ष करू नये. म्हणूनच त्या दिवशी पितरांची पूजा करणे, त्यांना मिष्टान्न जेवू घालणे, धार्मिक विधी करणे, कावळ्यांना बोलावून छतावर घास टाकणे, नातेवाईकांना जेवायला बोलवणे, पूर्वजांना नैवेद्य देणे, त्यांच्या नातेवाईक मित्र पाहुण्यांना जेवू घालणे, पूर्वजांच्या नावाने महिला पुरुष यांची पूजा करून अमावस्येला सर्व पितरांना नैवेद्य दाखवला जातो. तसेच या वर्षात निधन झालेल्या व्यक्तीचे भरणी श्राद्ध घातले जाते. या भरणी श्राद्धाला मयत व्यक्तीला नैवेद्य दाखवला जातो. गरीब ज्ञानी ब्राह्मणांना दान करतात. हिंदू धर्मात प्रत्येक कुटुंबात मृत पालकांसाठी म्हाळाच्या पंधरवड्यात त्या त्या तिथीनुसार श्राद्ध केले जाते, म्हणजेच पितृ जेवायला घातले जाते. हिंदू धर्मात श्रद्धा ही फार महत्त्वाची आहे. या म्हाळाच्या पंधरवड्यात आपल्या पूर्वजांचे आत्मे जेवायला येतात असा समज आहे. म्हाळाच्या निमित्ताने आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांची पूजा करणे आपल्या हिंदू संस्कृतीचा सुसंस्कार आहे. हिंदू धर्मामध्ये पालकांची सेवा फार मोठी मानली जाते. त्यामुळेच पितरांच्या मुक्तीसाठी पुत्राला आवश्यक महत्त्व दिले गेले आहे. श्री गुरु चरित्रातील 36व्या अध्यायामध्ये पितृ कसे येतात व अन्न ग्रहण करतात हे सविस्तर सांगितले आहे. दशरथ राजाच्या श्राद्धविधीच्या वेळी ऋषींच्या माध्यमातून प्रसाद ग्रहण केल्याचा दाखला दिला आहे. एकनाथ महाराजांनी तर ब्राह्मणाच्या नाकावर टिचून साक्षात पितरांना खाली आणले होते. मृत्यूनंतरही जीवाचा प्रवास सोपा नसतो. वैतरणा नदीचे वर्णन ऐकून तर अंगावर शहारा येतो. ती नदी पार करण्यासाठी हा विधी पुत्राने श्रद्धापूर्वक केलाच पाहिजे. पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा हा काळ कसा ओळखला जातो हे आपण आता पाहूया. धार्मिक कथेनुसार दानशूर कर्णाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात गेला. तिथे गेल्यावर त्याला प्रचंड भूक लागली, पण त्याने जे जे अन्न स्पर्श केले ते लगेच सोन्यात रूपांतरित व्हायला लागले. यावर मार्ग काढण्यासाठी कर्ण आणि सूर्य इंद्राकडे गेले आणि त्याला या घटनेचे कारण विचारले. इंद्राला कर्णाने सांगितले की त्याने आयुष्यभर सोने दान केले, पण श्राद्धात पितरांना कधीही अन्नदान केलेले नाही. त्यामुळे पितृलोकात अडकलेल्या कुरुपूर्वजांनी त्याला शाप दिला. कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या वंशाविषयी माहिती नसल्याने त्याच्या स्मरणार्थ काहीही दान केलेले नाही. मग यावर उपाय ठरवण्यासाठी कर्णाला 15 दिवसांच्या कालावधीसाठी पृथ्वीवर येण्याची परवानगी देण्यात आली, जेणेकरून तो त्याचे श्राद्ध करू शकेल, त्याच्या स्मरणार्थ अन्न आणि पाणी दान करू शकेल. तेव्हापासून हा काळ पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो. आता आपण कावळ्यांना पितृ का मानलं जातं हे पाहूया. बघा, धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षामध्ये आपण पूर्वज जे आपले पूर्वज आहेत ते कावळ्याच्या रूपामध्ये पृथ्वीवर येतात असा समज आहे. समुद्र मंथनावेळी सर्व देवांसोबत कावळ्यांनीही अमृत प्राशन केले होते. या कथेनुसार
असे मानले जाते की कावळ्याचा मृत्यू कधीही नैसर्गिकरित्या होत नाही. तसेच कावळा हा प्राणी कितीही प्रवास केला तरी थकत नाही आणि एका जागेहून दुसऱ्या जागेवर हा कावळा अहोरात्र प्रवास करत असतो. कावळ्याच्या शरीरामध्ये म्हणूनच अशा प्रकारचा आत्मा वास करू शकतो असा समज आहे. आणि त्यामुळेच पितृपक्षामध्ये कावळ्यांना जेवण दिले जाते. तसेच धार्मिक मान्यतेनुसार ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळी त्याचा जन्म कावळ्याच्या योनीमध्ये होतो. याच कारणामुळे कावळ्याच्या माध्यमातून पितरांना जेवण दिले जाते. तसेच पितृपक्षामध्ये केवळ कावळ्यालाच नाही तर गाय, कुत्रा यांना सुद्धा जेवण दिले जाते. बघा, अजून एक आपण कथा पाहणार आहोत की पौराणिक कथा आहे. पौराणिक कथेनुसार कावळ्यांनाही पित्र मानलं जातं. याची सुद्धा एक कथा आहे पुराणामध्ये. एके दिवशी इंद्राचा मुलगा जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायावर चोच मारली होती. मारताना प्रभू श्रीरामांनी पाहिलं. त्यावेळी प्रभू श्रीरामांनी एका निशाण्यावर कावळ्याचा एक डोळा फोडला. या गोष्टीचा पश्चाताप होऊन कावळ्याने श्रीरामांची माफी मागितली. त्यावेळी प्रभू श्रीरामांनी त्याला वरदान दिले की पितृपक्षामध्ये तुझ्या रूपाने दिलेले जेवण पितृलोकामध्ये निवास करणाऱ्या पितरांना प्राप्त होईल. त्यामुळे सुद्धा कावळ्यांना पित्र मानलं जातं. आता आपण पितृपक्षाची कथा पाहूया की पितृपक्षाची काय कथा आहे. एका आख्यायिकेनुसार जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते. दोघेही वेगळे राहत होते. त्यातील जोगे हा श्रीमंत होता आणि भोगे हा अतिशय गरीब होता. परंतु दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते. जोगेच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता, परंतु भोगेची पत्नी मात्र अत्यंत साध्या मनाची होती. एके दिवशी जोगेच्या पत्नीने त्यांना पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले, परंतु हे कार्य व्यर्थ आहे असे समजून जोगेने टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या पत्नीला समजले की त्यांनी हे कार्य केले नाही तर लोक अनेक वाईट गोष्टी घडवून आणतील आणि तिला ह्यातून माहेरच्या लोकांना सुद्धा मेजवानीसाठी आमंत्रित करायची एक फार मोठी संधी आली होती असं तिला वाटलं. त्यावेळी ती आपल्या पतीला म्हणाली, तुम्ही कदाचित मला त्रास होईल, त्रास नको म्हणून हे कार्य करण्याचे नको म्हणत असाल, पण तसं काही माझ्या मनात नाही. मी सांगते की मला कोणताही त्रास यातून होणार नाही. माझ्या मदतीला मी भोगेच्या बायकोला बोलावून घेईन. दोघे मिळून आम्ही सर्व कामे करू. आणि असे म्हणून तिने जोगेला माहेरी भोजनाचे आमंत्रण द्यायला पाठवलं. बघा, दुसऱ्या दिवशी तिने भोगेच्या पत्नीला बोलवलं. भोगेची पत्नी पहाटे आली आणि कामाला लागली. तिने सर्व स्वयंपाक केला, अनेक पदार्थ केले आणि सर्व कामे उरकून ती तिच्या घरी गेली. अखेर तिलाही पितरांचे श्राद्ध करावायचे होते. यावेळी मात्र जोगेच्या पत्नीने तिला कार्यासाठी जायला थांबवले नाही आणि ती थांबली देखील नाही. दुपार झाली. पूर्वज जमिनीवर उतरले. जोगे आणि भोगेचे पूर्वज आधी त्या जोगेच्या घरी गेले. बघितले तर त्या ठिकाणी सासरचे लोक जेवणात व्यस्त होते. निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले. त्या ठिकाणी पूर्वजांच्या नावावर आज्ञारी दिली जात होती. त्या ठिकाणी पूर्वज राग चाटून भुकेने नदीकाठी निघून गेले. थोड्याच वेळाने सर्व पूर्वज एकत्र येऊन आपापल्या श्राद्धांबद्दल बोलत होते. जोगे आणि भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेली गोष्ट कथन केली आणि विचार करू लागले. भोगे जर सक्षम असता तर त्यांना उपाशी राहावे लागले नसते, पण भोगेच्या घरी साधी भाकरीसुद्धा खायला नव्हती. हा सगळा विचार करून त्यांना भोगेची दया आली. अचानकपणे ते नाचू लागले. भोगेचे घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे असे त्यांना वाटले. संध्याकाळ झाली तरी भोगेच्या मुलांना काहीच खायला मिळाले नव्हते. त्यांनी आईला भूक लागली आहे असे सांगितले. या गोष्टी टाळण्यासाठी भोगेची बायको त्यांना म्हणाली,
जा, अंगणात जा. मडके उलटे ठेवले आहे. उघडून जे काही मिळेल ते चाटून खा. मुले अंगणात पोचल्यावर त्यांनी बघितले. तेथील मडके धनाने भरले आहे. ते लगेचच धावत घरात आले आणि त्यांनी आईला सर्व हकीकत सांगितली. अंगणात आल्यावर भोगेच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला आणि तिलाही आश्चर्याचा धक्का बसला. अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला. परंतु पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही. दुसऱ्या दिवशी भोगेच्या पत्नीने पंचपक्वान्न तयार करून ब्राह्मणांना दक्षिणा देखील दिली. सोन्या चांदीच्या भांड्यामध्ये भाऊ आणि बहिणीला जेवण दिले. पूर्वज अत्यंत समाधानी व आनंदी होऊन आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले. अशा प्रकारे ही कथा आपल्याला आख्यायिकात ऐकायला आणि बघायला मिळते. आता आपण बघूया की सर्वतोपरी सर्व पित्री जी अमावस्या आहे ती काय प्रकार आहे. सर्व पित्री अमावस्या आणि ती का साजरी केली जाते, कशी साजरी केली जाते, कोणी साजरी करावी, ह्याची सुद्धा माहिती आपल्याला पुराणात आढळते. बघा, देवांचे पूर्वज अग्निश्वात हे सोमनाथ लोकांत राहत होते. त्यांची मुलगी मानसी ही अच्छेदा नदीच्या रूपात बसली होती. मत्स्य पुराणामध्ये अच्छेद सरोवर आणि आच्छाद नदी यांचा उल्लेख आढळून येतो. एकदा अच्छेदाने 1000 वर्षे तपश्चर्या केली. त्यामुळे अग्निश्वात आणि बरीक्षपद आणि त्यांचे इतर पितृगण तृप्त अमावस्यांसोबत अच्छादेला वर देण्यासाठी अश्विन अमावस्येच्या दिवशी प्रकट झाले. त्यांनी अच्छादेला सांगितले की तुझ्या तपश्चर्याने आम्ही आता तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. तुला जे हवे ते माग. परंतु अच्छेदाने तिच्या पूर्वजांकडे लक्ष दिले नाही आणि अत्यंत तेजस्वी अशा तेजपित्र अमावस्यांकडे पाहत राहिली. पूर्वजांनी वारंवार आग्रह केल्यावर ती म्हणाली की प्रभू, मला खरोखरच वरदान द्यायचे आहे का? त्यावर तेजस्वी पुत्र अमावसी म्हणाले, हे अच्छादे, संकोच न करता वरदान माग. यावर तुझा पूर्णपणे अधिकार आहे. त्यावर ती म्हणाली की या क्षणी तुमच्यासोबत आनंद घ्यायचा आहे. अच्छादेचे हे मागणे ऐकून पितृ संतप्त झाले आणि त्यांनी अच्छादेला शाप दिला की तू पितृलोकांतून पृथ्वीवर जाशील. अशा प्रकारे शाप दिल्यानंतर अच्छेदा रडून पूर्वजांच्या पाया पडू लागली. पितृ अमावस्यांना मग दया आली आणि ते म्हणाले की अच्छेदा शापित झाल्यामुळे मत्स्यकन्या म्हणून जन्म घेशील. पितृने पुढे सांगितले की भगवान ब्रह्मांचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील आणि भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्म घेतील. त्यानंतरच तू शापमुक्त होशील आणि पुन्हा पितृलोकांकडे परत जाशील. यावर अच्छेदा शांत झाली. सर्व पित्रांनी अमावस्यांच्या ब्रह्मचर्य आणि संयमाचे कौतुक करून वरदान दिले की अमावस्यांची तारीख अमावस्या म्हणून ओळखली जाईल. ज्यांना काही कारणांनी कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतील. तेव्हापासून ही अमावस्या महत्त्वाची समजली जाऊ लागली. आपल्या पापाच्या प्रायश्चित्तासाठी अच्छेदा ही महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेदव्यासांची आई सत्यवती बनल्या आणि नंतर त्या महासागराचे अंशभूत शंतनूची पत्नी बनल्या आणि 2 पुत्र चित्रानंद आणि विचित्र वीर्य यांना जन्म दिला. त्यांच्या नावानेच कलियुगात अष्टकट श्राद्ध मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षाची काही माहिती ज्योतिष पुस्तकांतही आपल्याला आढळते. आता ती आपण पाहूया. पितृपक्षामध्ये दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्याच्या त्रासापासून रक्षण होण्यास सहाय्य होते असे मानले जाते. पितृपक्षात प्रतिदिनी दत्ताच्या 72 माळा नामजप करावा. मनुष्य ऋण, देव ऋण, पितृऋण, भूतऋण, ऋषी ऋण या 5 ऋणांसोबत घेऊन मनुष्य जन्माला येतो. रोजच्या दिनक्रमातून या ऋणातून
मुक्त होण्याचा प्रयत्न करीत असतो. पितृऋणातून जर मुक्त होता आले नाही तर प्रखर पितृदोष निर्माण होतो व त्याचे परिणामही कुटुंबावर झालेले पाहावयास मिळतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते. असा प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी खर्चिक उपाय करण्यापेक्षा संक्षिप्त भागवत ग्रंथाचे मनोभावे वाचन, मनन, चिंतन करावे, हा त्यावरील रामबाण उपाय आहे, असे सांगितले आहे. पितृपक्षात ब्राह्मणांना भोजन देणे, पितरांना प्रसन्न करणे, पशुपक्ष्यांना अन्न पाणी देणे, अन्नदान केल्याने पितृ तृप्त होतात असे मानले जाते. काही गोष्टी जरी ज्योतिषशास्त्रात सांगितल्या असल्या तरी तुमची छापलेली जन्मकुंडली, त्यातील ग्रहस्थिती व तुमचे भविष्य योग्य असेलच असे नाही, कारण ते आपले भविष्य खरं तर असूच शकत नाही. जेव्हा काही उपाय चालत नाही तेव्हा मात्र समाधानासाठी तरी वैतागून लोक ज्योतिषाकडे जातात. काही अंशी बरोबर घडले तरी सर्व ज्योतिषशास्त्रानुसार न घडल्याचेही दाखले समाजात पाहायला मिळतात. तुमचे भविष्य, आयुष्य हे चांगल्या कर्तृत्वाने, जिद्दीने, मेहनतीने नक्कीच तुम्ही घडवू शकता. उदाहरणार्थ आपण बघतो की रिक्षावाल्याची मुलगी CA, हमालाचा मुलगा एक देशरक्षक, भांडीवाल्याची मुलगी कलेक्टर, असे मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते. त्यामुळे समाजाने अंधश्रद्धेवर भर देण्यापेक्षा मी सांगते इथं की स्वकर्तृत्वावर खरंच भर द्यावा. परंतु जीवन जगत असताना पुण्यापापाचा विषय आवर्जून येतो. सर्व काही भगवंताने आपल्या हाती दिलेले नाही. जन्म मृत्यू आपल्या हातात नाही. चांगल्या कर्माचे फळ चांगलेच असते हे मात्र सर्वांनी ध्यानात ठेवावे. मात्र माणसाने जरी विज्ञानात प्रगती केली असली तरी मृत्यूवर तसेच अनेक नैसर्गिक गोष्टींवर त्याला ताबा मिळवता आलेला नाही. म्हणजेच मानव निसर्गाच्या, अध्यात्माच्या ताकदीपुढे हतबल आहे. म्हणूनच कर्माचा कर्मफल सांगणारा कर्मविपाक सिद्धांत असा आहे की, उदाहरणार्थ सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्लस डार्विन यांच्या उत्क्रांतीवादाच्या शोधाच्या हजारो वर्षे आधी हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान हेच सांगते आहे. अगदी डोबळमानाने एखाद्या एकपेशीय जीवापासून अनेकदा बदल होत सजीव तयार झाले. याचा थोडक्यात सिद्धांत हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान काय सांगते? सप्त, पाताळ, मानव, लोक आणि सप्तवर्ग हे काय आहे? 84 लक्ष जन्मानंतर मनुष्य जन्म लाभतो. म्हणजे काय? तर बघा, डार्विनला फक्त देहाचीच उत्क्रांती इथं सांगता आली. हिंदू धर्मामध्ये देहाबरोबरच त्याचे पूर्वकर्मफल, पाप, पुण्य अशा अनेक गोष्टींचा एकत्रित विचार केलेला आहे. विज्ञानाला मनुष्य जन्मापर्यंत उत्क्रांती सांगता आलेली आहे. पण आपल्या धर्माने मात्र पुढे भुव, महा, जप, तप आणि सत्यलोक असे नंतरच्या उत्क्रांतीचे टप्पेही सांगितलेले आहेत. तेथील कामकाजाची माहिती दिलेली आहे. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा देह गळून पडला तरीही प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ज्ञानमय हे कोश तसेच राहून पुढे प्रगती करतात. मनुष्य देहातील पाणी, वायू, अग्नी, आकाश, ऊर्जा असल्याने त्या नष्ट न होता अनंतात विलीन होतात. म्हणजेच एका विशिष्ट कोशात खेचल्या जातात. शरीराचे भाग जळून जाऊन ते अन्य भागामध्ये रूपांतरित होतात. आता आपण पिंडदान हा काय प्रकार आहे ते पाहूया. भाद्रपद अमावस्येपर्यंत पितृ हे पितृलोकांतून आर्यमा देवतेच्या आज्ञेने पृथ्वी तलावर येतात असा समज आहे. कुटुंबातील पुत्राने त्याच्या मृत्यूतिथीला त्यांना आव्हान करून त्यांना भात आणि दह्यापासून बनवलेले पिंडाचा आकार देऊन पिंडदान करावायचे असते. जर नाही केले तर पितृदोष नव्हे तर त्याची नाराजी घरामध्ये अडचण निर्माण करते असा समज आहे. म्हणून आपली कुलदेवता आणि पितृ यांना आपण कधीही विसरू नये असे अध्यात्मात सांगितले जाते. म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये पितृदोषाची लक्षणे, कारणे आणि त्यावर काही उपायही सांगण्यात आलेले आहेत. ते आपण पुढील व्हिडिओत पाहूया.
परंतु अंधश्रद्धा न पाळता ज्यांनी आपल्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या, त्यांच्यासाठी त्यांचे मेल्यानंतर एक दिवस तरी स्मरण करणे आपल्याला जड वाटू नये. खरं तर इथं मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मेल्यानंतरच्या पेक्षाही जिवंत असताना जर आपल्या आईवडिलांना प्रेमाने वागवणे, त्यांना आदर देणे, सांभाळणे, त्यांची काळजी घेणे, त्यांना वेळेवर जेवण देणे, वेळेवर औषधोपचार करणे, वृद्धाश्रमात न पाठवणे, त्यांची कुचंबना अवहेलना न करणे, त्यांच्या भावनांना न दुखवणे, त्यांना आनंद देणे, हे आपले खरं तर आद्य कर्तव्य आहे. सध्या काही कुटुंबात आपल्याला असंही पाहावयास मिळतं की खूप वाईट वाटतं बघून की यदाकदाचित त्यांना अशा विचित्र वागणूक दिल्याने वाईट वेळ आपल्यावरही येणार नाही ना, अशी खरंच मनात पाल चुकचुकते. बघा, सध्या काही कुटुंबामध्ये असलेल्या वृद्ध आई वडिलांना 2 वेळचे जेवणसुद्धा नीट मिळत नाही. तसेच त्यांच्या औषधोपचाराकडे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे कुटुंबात त्यांची कुचंबना अवहेलना होते. काहींना तर वृद्धाश्रमात ठेवलं जातं. वृद्ध वडिलांना कोण सांभाळणार, हे भावाभावांच्यात वाद होतात. एका भावाने आईला तर दुसऱ्या भावाने वडिलांना सांभाळायचे व आईवडिलांची म्हातारपणी ताटातूट करायची, असे अघोरी कृत्य आपल्याला आता पाहायला मिळतं. जिवंतपणी आईवडिलांच्या कोणत्याच इच्छा पूर्ण केल्या जात नाहीत. वृद्धांच्या भावनांचा गैरसोयीचा विचार केला जात नाही. त्यामुळे वृद्धांना समाधानाने जगता येत नाही. आईवडिलांना जिवंतपणीच व्यवस्थित सांभाळून त्यांचा आत्मा शांत करून तेच आपले खरे दैवत, मार्गदर्शक, गुरु असतात, हे खरं तर विसरू नये. जिवंत असताना त्यांना सुखाचे जेवण घालावे, त्यांच्यावर औषधोपचार वेळेवर देण्याचं काम करावं, त्यांना सांभाळण्याचं पुण्यकर्म करावं, असं मला वाटतं. म्हणजेच जिवंतपणी त्यांच्या आत्म्याला शांतता व समाधान लागून लाख मोलाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहतील. यातच आपल्या जीवनाचे खरे सार्थक आहे. ते आपल्याला भावी पिढीसाठी देखील चांगले संस्कार आहेत, हे मात्र सर्वांनी विसरू नये. मित्रहो, अशा प्रकारे आज आपण पितृपक्ष, पितृपंधरवडा याची संपूर्ण माहिती ऐकलेली, अभ्यासलेली आहे. आणि एकच इथं सांगणं आहे की या सणाच्या निमित्तानं तरी पूर्वजांना, आपल्या आईवडिलांना स्मरण करून भावी पिढीला घरातल्या लोकांबद्दल आदर, प्रेम राहावं, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं. आणि त्याहीपेक्षा जिवंत असतानाच आपल्या आईवडिलांची काळजी घ्यावी, यातच खरं मोठं पुण्य आहे, असं मला वाटतं. धन्यवाद.